डायबिटीस डाएट हे सगळ्यात चांगलं डाएट आहे. त्यांनी वजनही कमी होतं आणि ब्लड शुगर्सही नॉर्मल होतात. डायबिटीसमध्ये सिम्पल शुगर्स अवॉइड करायच्या, जसं साखर झाली, गूळ झालं, मध, काकवी, या सगळ्या गोष्टी. असं नाहीये की साखर चालते आणि गूळ नाही चालत, हे सगळ्यांना मी सारखं वारंवार सांगत असते. दुसरं, पोर्शन कंट्रोल करायला पाहिजे डायबिटीसमध्ये. पोर्शन कंट्रोल म्हणजे एकदम खूप जास्त खाल्लं तर काय होतं, रक्तातली साखर वाढते आणि आपल्या हार्टवर पण लोड येतं. असं न करता थोडं थोडं 5-6 वेळा खायचं. ऍटलिस्ट 3 मेजर मील्स आणि 2 वेळा थोडं थोडं खायचं. त्याच्यामुळे काय होतं, कार्बोहायड्रेट्स डिवाइड होऊन गेल्यामुळे ब्लड शुगर्स वाढत नाही. ज्याला आम्ही गुड कार्ब्स म्हणतो, ते म्हणजे सगळ्या प्रकारचे तंतुमय पदार्थ, भाज्या, सॅलड्स, पालेभाज्या, फळभाज्या, हे सगळे. फायबर जेव्हा जास्त घेतो तेव्हा पाणी जास्त प्यायला पाहिजे, कारण की पाणी जास्त पिलं नाही तर कॉन्स्टिपेशन होण्याचे चान्सेस असतात. डायबिटीस वाल्या लोकांना काही विशिष्ट फळं चालतात. खूप गोड फळं जी असतात, केळ, चिकू, आंबा आणि द्राक्ष, ही थोड्या कमी प्रमाणात घ्यायला पाहिजे. माझे जुवेनाइल्स मला नेहमी म्हणतात की मँगो शेक प्यायचाच आहे आम्हाला. मग अशा वेळेला आम्ही मँगो थोडं कमी टाकून ग्लासभर दुधामध्ये बदाम टाकतो. त्यांनी ब्लड शुगर कमी वाढते, कमी रेज होते आणि त्या मुलांना मँगो फ्लेवर आल्याने खूप आनंद होतो. तर हे असं डाएट जे आहे ना डायबिटीसचं, ते हळूहळू आणि जसं जसं आपले ब्लड शुगर्स नॉर्मलला येतात तसं तसं नॉर्मलला नेत जावं लागतं. माइंडफुल इटिंग पाहिजे. तुम्ही जेव्हा तुमच्यासमोर तुमचं ताट येतं तेव्हा तुम्ही हा विचार करायला पाहिजे की माझ्या ताटात काय काय आहे. प्रथिने आहेत का, कर्बोदक किती प्रमाणात आहेत, तंतुमय पदार्थ आहेत का, दही आहे का, पाणी किती पितो आहे मी, आणि हे सगळं बघताना हे मला, माझं मील बॅलन्स आहे की नाही, हे तुम्ही बघायला पाहिजे. युजली जे फूड प्लेट आम्ही सांगतो डायबिटीसमध्ये, तिच्यामध्ये एक जर प्लेट तुम्ही घेतली तर त्या प्लेटच्या अर्ध्या भागामध्ये पूर्ण तंतुमय पदार्थ हवे. सगळ्या प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, कडधान्य मोडलेली आणि त्याच्याच बरोबर फळं, हे सगळं अर्ध्या प्लेटभर तुम्ही खायला पाहिजे. 1/4 प्लेटमध्ये प्रथिने आणि उरलेल्या 1/4 मध्ये धान्य. कडधान्य प्रथिनेमध्ये जातं, तर फक्त धान्य म्हणजे पोळी आणि भाताचं प्रमाण. तर जेवताना नेहमी डायबेटिक पेशंट्सनी हे बघायला पाहिजे की फूड ऑर्डर काय. जर त्यांनी प्रथिने आणि फायबर, तंतुमय पदार्थ आधी खाल्ले तर ब्लड शुगर एकदम रेज होत नाही. म्हणजे घरी जर स्ट्रॉंग फॅमिली हिस्ट्री आहे हार्ट डिसीजची किंवा किडनी डिसीजची किंवा डायबिटीसची, तर आपण निश्चितच डायबिटीसचं चेकअप करत राहून आपण डायबिटीस प्रिव्हेंट करू शकतो, थोडे दिवस टाळू शकतो. आणि मधुमेही त्या डायबिटीसमुळे होणारे सगळे कॉम्प्लिकेशन्सला पण डिले करू शकतात, टाळू शकतात. ऍक्च्युली साखरेला परवानगी नाहीच आहे त्याच्यात. आणि मध आणि गूळ, काकवी, हे सगळे पण पदार्थ वापरू नाहीच, कारण त्यांचा पण ग्लायसेमिक इंडेक्स साखरे इतकाच असतो आणि त्यांनी सुद्धा आपल्या रक्तातली साखर एकदम वाढते, शूटअप होते. हे चुकीचं आहे. आपल्या रक्तातल्या साखरेचं जर सारखं फ्लक्च्युएशन राहिलं, सारखी वाढली कमी झाली, तर ह्यांनी आपल्या शरीरातले जे बॉडी ऑर्गन्स असतात ना सगळे, त्यांच्यावर खूप वाईट परिणाम होतो. आणि सारखं सारखं रक्तातली साखर वाढली तर आपल्या किडनीजला पण किती जास्त काम होतं ना, सारखी ती रक्तातली साखर काढून फेकण्यासाठी. त्याच्यामुळे किडनीजवर पण लोड येतो. आणि डायबिटीस मध्ये असं आहे की त्याचे कॉम्प्लिकेशन तुमच्या अगदी डोक्यापासून पायापर्यंत तुमच्या शरीरातल्या प्रत्येक अवयवांवर त्याचा वाईट परिणाम होत असतो. एका वेळेला खूप जास्त खाणं टाळावं. खूप जास्त कर्बोदक असलेले ज्या डिशेस असतात त्या टाळाव्यात. खूप गोड पदार्थ टाळावेत. सिम्पल शुगर्स सगळ्या टाळाव्यात. रिफाईंड फूड्स म्हणजे मैदा आणि मैद्यापासून सगळे बनणारे पदार्थ पण टाळावेत. 3 पांढऱ्या गोष्टी, शुगर, सॉल्ट आणि मैदा, साखर, मीठ आणि मैदा, या तिन्ही पांढऱ्या गोष्टी टाळाव्यात. रिफाईंड गोष्टींमधनं न्यूट्रिएंटचा खूप भरपूर लॉस झालेला असतो. मीठ याच्यासाठी कमी करायचं की प्रिव्हेन्शन म्हणून. प्रोसेस फूड नाही खायचे. आणि सोडियम लेबल बघायला शिकलं पाहिजे. एखादी गोष्ट विकत घेतली, त्या प्रोसेस फूड मध्ये मागे काय लिहिलं आहे,
किती प्रमाणात आहे आपल्याला कळत नाही, पण त्याच्यामध्ये खूप सारे हिडन शुगर असते, हिडन सॉल्ट असतं. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण लेबल वाचायला शिकलं पाहिजे. लेबल वाचलं की आपल्याला कळतं की किती कर्बोदके आहेत त्याच्यात, किती प्रथिने आहेत, खरंच साखर आहे की नाही आहे, आर्टिफिशियल स्वीटनर्स खूप जास्त वापरतात आहे का, या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला पाहिजे. तळलेले पदार्थ, घरी तळलेले पदार्थ खायचे. पण आपल्याला ते तळलेले पदार्थ इतके जास्त आवडतात की आपण या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आणि त्याच्याबद्दल विचार करत नाही. नेहमी लक्षात ठेवा, हे जे जंक फूड आहे, जंक फूड म्हणजे फक्त पिझ्झा बर्गर नाही, हे तळलेले समोसे सुद्धा जंक फूड झालं. हा, कोल्ड्रिंक सुद्धा त्याच्यामधनं आपल्याला मिळत काहीच नाही, एम्प्टी कॅलरीज असतात, फक्त शुगर आपली रेज करतं. ते न्यूट्रिशन नावाची गोष्ट नसते त्याच्यात. आणि सारखं सारखं सोडा पिल्याने, कोल्ड्रिंक्स पिल्याने बाकीच्या न्यूट्रिएंट्सवर पण परिणाम होतो, ऍब्सॉर्प्शन होत नाही, आपल्या शरीराला आपलं फूड लागत नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, जंक फूड आणि फॉल्टी लाईफस्टाईल. फॉल्टी लाईफस्टाईल म्हणजे काय? आपण लॅक ऑफ एक्सरसाइज, जास्त मुवमेंट नाही, एका जागी बसून राहतोय, सिडेंटरी लाईफ आहे, 10 लोकांमध्ये मिक्स होत नाही, थोडासा स्ट्रेस असतो. तर हे सगळं फॉल्टी लाईफस्टाईल आणि जंक फूड लीड्स टू हायपरग्लायसेमिया. त्यांनीच आपल्या रक्तातल्या ब्लड शुगर्स वाढतात. तर हे सगळं टाळायला पाहिजे आणि हेल्दी ऑप्शन्सकडे जायला पाहिजे. जो डायबिटीस होतो अडल्ट लोकांना, म्हणजे आफ्टर 40-50 जो होतो तो, त्याला टाईप 2 डायबिटीस म्हणतात आणि किशोरवयीन वाल्यांना टाईप 1 डायबिटीस म्हणतात. किशोरवयीन मध्ये जे पॅनक्रियाज हार्मोन स्त्रवतं, इन्शुलिन, ज्यांनी आपल्या ब्लड शुगर्स कंट्रोलमध्ये ठेवायला आणि मेटाबॉलिझम नीट ठेवायला मदत होते, हे इन्शुलिन त्यांच्या बॉडीमध्ये, टाईप 1च्या बॉडीमध्ये तयारच होत नाही, किंवा झालंच थोडंफार तर ते इनऍक्टिव्ह असतं. तेच टाईप 2 डायबिटीस मध्ये इन्शुलिन असतं, वयाच्या 40-45 पर्यंत तुम्ही तुमच्या ब्लड शुगर्स कंट्रोल करू शकत होते. पण काय होतं, नंतर वजन वाढतं, टेन्शन्स वाढतात, या सगळ्यांनी ते जे इन्शुलिन असतं ते कमी अवेलेबल होतं बॉडीला. लठ्ठपणामुळे काय होतं, फॅट सेल्स वाढून जातात, फॅट सेल्स आधी इन्शुलिन युज करतात, मग नॉर्मल सेल्सला मिळतं. तर मग काय होतं, आपोआपच इन्शुलिन जे मिळतं सेल्सला काम करायला, ते कमी प्रमाणात मिळतं, म्हणून ब्लड शुगर्स वाढतात. म्हणजे इथे टोटल डिफिशियन्सी असते. इथे इन्शुलिन असतं पण ते नीट कार्य करत नसतं, किंवा कधी कधी त्या इन्शुलिनच्या ऍक्टिव्हिटीला रेझिस्टन्स असतो, इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणतो आम्ही त्याला. या दोन गोष्टींचा डिफरन्स आहे. त्याच्यामुळे आता टाईप 1 मध्ये काय होतं, जे ज्या ब्लड शुगर्स असतात त्या आणि खाणं पिणं यांचा समन्वय साधायला इन्शुलिन बाहेरून घ्यावं लागतं. म्हणून कर्बोदकांचं काउंटिंग, कार्बोहायड्रेट काउंटिंग ला खूप जास्त महत्व आहे टाईप 1 मध्ये, कारण सारखी ब्लड शुगर करावी लागते, मग किती ग्रॅम कार्बोहायड्रेट्स घेतो आहे त्या हिशोबाने ते मुलं इन्शुलिन घेत असतात. तसं टाईप 2 डायबिटीस मध्ये नाही. तुम्ही जे काही खाता ते तुम्ही ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्ज म्हणजे गोळ्या घेऊन त्यांचा डायबिटीस ते कंट्रोलमध्ये ठेवू शकतात. जर वजन कमी केलं आणि नीट आहार विहार ठेवला तर त्यांचा डायबिटीस खूप कमी होण्याची पण शक्यता असते. डायबिटीस साठी कमी गोडवाली फळं जरुरी आहेत, कारण की फ्रुक्टोज फ्रुक्टोज जर जास्त झालं, जास्त प्रमाणात असेल तर ती फळं जास्त गोड असतात आणि मग ब्लड शुगर वाढते. बरोबर आहे. फ्रुक्टोज म्हणजे काही ग्लुकोज मॉलिक्युल्स, एक ग्लुकोज आणि दुसरं ग्लुकोज दोघं एकत्र फ्रुक्टोज होतं. तर युजली काय असतं, जी फळं जास्त जास्त पिकतात तसं तसं त्यांनी ब्लड शुगर वाढते. एखादं केळ जर थोडंसं कमी पिकलेलं असेल तर त्यांनी ब्लड शुगर कमी वाढेल, आणि खूप पिकलेल्या केळाने ब्लड शुगर जास्त वाढते. डायबिटीस मध्ये हे जे ज्यांच्यामध्ये फ्रुक्टोजची मात्रा जास्त आहे अशी 4 फळं आहेत, केळ, चिकू, आंबा आणि द्राक्ष. ही 4 फळं कमी प्रमाणात खायची आणि बाकी सगळी फळं एक मीडियम फळ रोज घ्यायला हरकत नाही. वॉटरमेलन आहे, पपई आपण जास्त प्रमाणात देऊ शकतो, चांगलं एक मोठं बाउल भरून पपई दिली तरी हरकत नाही. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननी पपईला किंग ऑफ फ्रुट्स म्हटलंय, आता आंब्याची पदवी गेलेली आहे ती आता. तर अशी फळं जे कमी स्वीट आहेत, कमी गोड आहेत आणि ज्यांच्यामध्ये फायबरची मात्रा जास्त आहे, तंतुमय पदार्थ जास्त आहेत,
तर संत्र झालं, मोसंबी झालं, पेरू झाले, ही सगळी फळं डायबिटीस साठी अगदी चांगली. जांभळ झाली, बोरं झाली, आंबट गोड बोरं असतात छान. ही सगळी फळं डायबिटीस वाल्यांनी खावी आणि सीझनल फळं जी आहेत त्या सगळ्यांचा आस्वाद जरूर जरूर घ्या.